राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर असणार आहे, कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे। आता ही कर्जमाफी झाली, यामध्ये 500 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे आणि राज्यातील 65,000 शेतकऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे। आता या कर्जमाफीमध्ये 8 बँका आणि 22 सोसायट्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। कोणत्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी झालेली आहे, कसा लाभ घ्यायचा आहे, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून शेतकऱ्यांसंदर्भातील सर्व योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण करतो। तर लक्षात घ्या, ही कर्जमाफी नक्की कोणती आहे? तर लक्षात घ्या, ही कर्जमाफी असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना। आत्ताची ही कर्जमाफी आहे का? तर आत्ताची नाही। लक्षात घ्या, 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती 2 लाख रुपयापर्यंत। तेव्हा देखील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला होता, परंतु त्यावेळीच्या कर्जमाफीमध्ये पात्र असून देखील जवळपास 2017 साली 5 लाख शेतकरी वंचित राहिले होते। म्हणजे अटी निकषांमध्ये पात्र असून देखील निधीच्या कमतरतेमुळे जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना त्यावेळेच्या कर्जमाफीच्या यादीत असून देखील त्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती। त्यामध्ये महत्वाचा विषय म्हणजे यासाठी 6,000 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे। म्हणजे त्या 5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी त्या ठिकाणी 6,000 कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे आपल्या सहकार विभागाने या आधी स्पष्ट केलेले होते। या 6,000 कोटींपैकी आपण मागील व्हिडिओमध्ये देखील पाहिलं होतं, जेव्हा यावेळीचं बजेट जाहीर झालं होतं, या बजेटमध्ये या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी 500 कोटींच्या निधीची त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याचेच आता शेतकऱ्यांना लाभ देखील होणार आहे। या 2026च्या आर्थिक बजेटमध्ये मार्च महिन्यामध्ये झालेल्या घोषणेप्रमाणे या 500 कोटी रुपयाच्या वितरणास आता मान्यता देखील देण्यात आलेली आहे। यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत, तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही कसं समजणार? कारण 2017 म्हणजे जवळपास 9 वर्षांनी आता शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे किंवा त्यांना ती रक्कम मिळणार आहे। मग याचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी यामध्ये पात्र असणार आहेत, चला ती देखील माहिती आपण जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, एकूण निधी या ठिकाणी नवीन निधी 500 कोटींची मान्यता देण्यात आली होती। यामध्ये नागपूर जिल्ह्यामधील एकूण 10,146 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 130 कोटींच्या निधीची त्या ठिकाणी मान्यता किंवा वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर त्या खालोखाल बुलढाणा आहे, बुलढाणामध्ये 10,123 शेतकरी आणि त्या ठिकाणी 48 कोटी रुपये। जालना जिल्ह्यामध्ये 3,347 शेतकरी आणि तिथे 887 लाख रुपये, त्या म्हणजेच की 8 कोटी रुपये। त्या खालोखाल धाराशिव असणार आहे, धाराशिव मध्ये फक्त 2590 शेतकरी होते आणि त्यांना त्या ठिकाणी 1475 लाख म्हणजे 14 कोटी रुपयांचा निधी। त्या खालोखाल वर्धा जिल्हा, वर्ध्यामधील 11,846 शेतकऱ्यांना 6 कोटी रुपये। त्या खालोखाल आल्यानंतर बघा धुळे नंदुरबार साठी 4,060 शेतकऱ्यांसाठी 2831 लाख रुपये आणि खाली आल्यानंतर नाशिक जिल्ह्यामधील 21,547 शेतकऱ्यांसाठी 15,947 लाख रुपये एवढा निधी त्या ठिकाणी आता कर्जमाफीच्या स्वरूपात मिळणार आहे आणि त्यांची कर्जमाफी होणार आहे। 2017 साली ज्या ज्या शेतकऱ्यांची पात्रता यादीमध्ये नावं होती किंवा अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील ज्यांना लाभ मिळाला नव्हता, निधीची उपलब्धता नसल्यामुळे किंवा निधीची कमतरता असल्यामुळे जे शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते, त्यांच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी असणार आहे, कारण त्यांना आता या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तेव्हाच्या काळी जर तुम्ही कर्जमाफीच्या यादीमध्ये असाल किंवा तुमची कर्जमाफीच्या अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील या सर्व जिल्ह्यांमधील तुम्ही शेतकरी असाल, तर तुम्ही नक्कीच या तुमच्या बँकेमध्ये जाऊन, सोसायट्यांमध्ये जाऊन याची चौकशी करू शकता। यामध्ये 8 जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, 22 सोसायट्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि यामध्ये एकूण किती तर 66,756 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 464 कोटी 93 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असणार आहे। 2017च्या कर्जमाफीमध्ये देखील तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता का, तर नक्की कमेंट करून सांगा। आणि आता 2026च्या आणि इथून पुढच्या देखील कर्जमाफी, पीक विमा आणि शेतकऱ्यांसंदर्भातील सर्व योजनांची माहिती, लाडकी बहीण योजनेची, घरकुल योजनेची माहिती सर्वात आधी आणि सर्वात खात्रीशीर मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माहिती तुम्हाला योग्य पद्धतीने मिळणार आहे। तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारून आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।